नमस्ते सर. आज आपण मान पिंपरी या गावचे काही शेतकरी मान तालुक्यात यशवंत शेतकरी गट पाणी फाउंडेशनला जोडलेले गट आज फळांच्या गावाला व्हिजिट केलेले. त्यांचे गटप्रमुखाचे गटाध्यक्ष शिलवंत साहेब, त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी विलास धुमाळ यांच्या अंजिराच्या बागेच्या प्लॉटमध्ये मी प्रथम त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे धुमाळ सर नेहमीच या गावच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांची सासकल गावाला केळी वगैरे आहे. तर आज आपण खऱ्या अर्थाने फळांचं गाव धुमाळवाडी गावामधील अंजीर याविषयी विलास धुमाळ पण थोडक्यात माहिती. अंजीर कधी लावलं तुम्ही? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झालं. हां, किती वर्षांनी अंजिराची बाग सुरू झाली? 1 वर्षाच्या नंतर 1 वर्षानंतर सुरू झाली. पहिल्या याला किती उत्पादन मिळालं तुम्हाला? किती किलो? 50,000 किती किलो कसं दर किलोला दर किती मिळाला? त्यावेळी 50चा होता तर 50, 55. 55. अंजीर परवडतंय तुम्हाला? मस्त होते. पुन्हा पीक लावलंय तुम्ही? हां पुन्हा पुन्हा अंजीर हां पण चांगलं आहे. हो, साईज वगैरे कशी असते याची? साईज अगदी बरोबर असते. एवढी मोठी असते हां, गुढी वगैरे खायला गोड लागतं एकदम माझ्या. आणि आता किती गुंठ आहे? 5 पांड. 12 पा म्हणजे 12.5 गुंठ तुम्ही लागवड केलेली. हो, एकूण झाडं किती आहे 12.5 गुंठ्यामध्ये? 12.5 मध्ये 50 झाडं लागलेत. किती बाय किती अंतरावरती लागवड केलेली? 10 बाय 10 असं. 10 बाय 10. ठिबक केलंय का? हो, आणि खतं काय काय देतं? हां, खतं सेंद्रिय खतं का रासायनिक खतं? ठीक आहे. हे काय आणले खत बघा. काय टाकलं? सेंद्रिय खतं, शेणखताचा वापर जास्त हो, करता. हो, हो, बरं. अजून कोणतं गांडूळ खतचा वापर करताय? नाही, सेंद्रिय खतं. हो, सेंद्रिय खत. औषध काय याला कोणत्या औषधाची वगैरे फवारणी करता? औषधाची नावं काय माझ्या लक्षात येत नाही ते. म्हणजे कीटकनाशक दशपर्णी वगैरे फवारणी करता? हां, तर अशा पद्धतीच्या अंजीरची बागेची यशोगाथा विलास धुमाळ त्यांनी म्हणजे शेतीच हा मुख्य व्यवसाय का? हो, बरोबर ना? हो. ठीक आहे. आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद.